चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. GCC कासप आणि सार्थक 611 पेन दोन्ही कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. 12वा प्रतिनिधी आपण कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. फिल्डिंग करणाऱ्या पेन टीमला आपण विनंती करतोय की लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतात. अविनाश पारांगे आणि अरुण पारांगे सर, त्यांना देऊया शुभेच्छा. सकाळचं सत्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं सुद्धा स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यानंतर देवेंद्र डीजे जांभिवली यांच्या माध्यमातून फार चांगली गीतं सकाळच्या सत्रापासून वाजवली जात आहेत. त्यानंतर आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत, आवाजाची क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. ते देवेंद्र साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर संजय गायकर यांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आणि त्यानंतर प्रत्येकजण खरं तर या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतात. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये रोहित काताडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आणि आम्ही स्वतः ओमकार गुरव आजच्या दिवसामध्ये तुमच्या समवेत जोडले गेलोय. GCC कासब दशरथ गायकर, प्रवीण गायकर आणि जितेंद्र गायकर या संघाचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि अमित म्हात्रे या संघाचे कर्णधार आहेत. आणि त्यांच्या विरोधात खेळणारा साईशा सार्थक 11 पेन, संदीप घरत आणि सुभाष शिंदे यांचा हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन ताकदवार संघादरम्यान पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडखळी मैदानावरती दाखल झाली आहे. दोन्ही टिके कुरुंगळे आणि भूषण म्हात्रे हे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. दोन्ही पंचांना विनंती असेल की लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे त्या ठिकाणी. सुभाष शिंदे यांच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी दिलं जात आहे. 6 ओव्हरची असेल मॅच. 30 मिनिटाचा अवधी या पहिल्या इनिंगसाठी तुम्हाला दिला गेला आहे. अर्ध्या तासामध्ये पहिली इनिंग तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये संपवणं गरजेचं असेल. ज्या व्हाईट कॅप परिधान केल्यात ते 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या येल्लो कॅप परिधान केलेले जे खेळाडू आहेत ते 45+ आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यांनी पर्पल कॅप परिधान केलेत ते 50+ असे खेळाडू. आणि या मैदानावरती जे दोन्ही फलंदाज उतरलेत ते 40+ आणि 50+ असे हे दोन्ही खेळाडू मैदानावरती उतरले. स्ट्रायकर एंडवरती टिके कुरंगळे सर आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी मैदानावरती आलेत. आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्रायक एंडवरती फलंदाज भूषण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा षटक सामना चालू होण्याचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यवहाररचना अगदी जबरदस्त अशी पाहायला मिळते. फिल्डिंग जबरदस्त अशी सजवली गेली आहे. पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर तयार. अरुण पारांगे सर आणि अविनाश पारांगे सर मैदानावरती अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. त्यावेळेला सरळ बॅटमधून खेळलाय चेंडूला कार्पेटच्या सहाय्यानं. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती अगदी सन्मानपूर्वक चेंडूला ढकललं जात आहे. आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेशा होतोय. टीम कासप जाऊन पोहोचले 1 या धावसंख्येवरती. बरोबर
10 वाजता ही मॅच सुरुवात होते मॅचला आणि 10:30 वाजता ही पहिली इनिंग संपणं गरजेचं असेल. कंपल्सरी आपल्याला हे पाहायला मिळतात. नियम अतिशय चांगले नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. आजच्या सातवा दिवस या स्पर्धेचा सन्मान देण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा तितकासा संपर्क नव्हता आणि या ठिकाणी झेल सोडला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून आणि लगेचच एक धाव पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी हवेची झुळूक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे, थोडीशी खेळपट्टीवरती नमी आहे, परंतु यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला हा चेंडू सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सुरुवातीचे 2 चेंडूवरती सन्मानपूर्वक खेळ करताना पाहायला मिळाले फलंदाज. यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न फसला आणि सरळ दांडी गुल झाली. फलंदाज होत आहेत बाद टीके कुरंगडे. जबरदस्त असं गीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. 41 रायगड मास्टर ब्लिक बॅश 2025 हे दिमागदार देखणं आयोजन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेले. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी रमेश आतमध्ये जात आहेत. यावेळेला चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गलीमध्ये येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दोन्ही फलंदाजांनी केलं आणि या 2 धावेच्या साहाय्यानं 4 धावसंख्या धावफलकावरती जोडताना पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. 5 बॉल आतापर्यंत संपलेत. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाल्या, त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतरचा डॉट बॉल आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा. अगदी जबरदस्त अशी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू शेपली जमिनीवरती पडतोय. त्यानंतर चेंडू उचलणार, एकच धाव या चेंडूवरती आणि ओव्हर थ्रो या ठिकाणी लगावला जातोय आणि लगेचच दुसरी धाव कंप्लीट केली जाते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. आणि या सिंगलच्या साह्यानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा हा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिलं षटक गोलंदाज सुभाष शिंदे यांच्या माध्यमातून षटक पहिलं फेकलं गेलं. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण सुरुवात ज्या ज्या वेळेला चांगली होते त्या त्यावेळेला नेहमीच शेवट सुद्धा गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये निर्णायककारक चेंडू मैदानावरती फेकले गेले आणि कमी धावसंख्येपर्यंत या ठिकाणी रोखलं जातं. एक महत्त्वपूर्ण विकेट टीके कुरंगडे यांच्या माध्यमातून मिळवताना पाहायला मिळाले आणि त्यांची विकेट गेली. त्यानंतरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतोय रमेश आणि भूषण म्हात्रे हे 2 फलंदाज आता मैदानावरती खेळ करत आहेत. दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. 6 ओव्हरची मॅच म्हटलं तर किमान 70-75 धावा धाव फलकावरती जमाव्या लागतील आणि हे
6 ओव्हरची मॅच म्हटलं तर किमान 70-75 धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला आता बॅटिंग करावी लागेल. कॅल्क्युलेशन ठेवून क्रिकेट या ठिकाणी मैदानावरती खेळावं लागेल. नंबर क्रमांक दुसरं 2 वरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुजय दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानावरती येत आहेत. गोलंदाजी मार्कर फिरकीचे जादूगर आहेत, परंतु यावेळेला रडारमध्ये आला होता बॉल. सरळ आक्रमण चढवलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला त्या ठिकाणी झेल सोडला जातोय आणि लगेचच या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते टोटल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघितली, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जो मनसुबा होता तो या ठिकाणी फसला होता. खरं तर झेल पकडणं गरजेचं होतं आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही झेल पकडता त्या त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो आणि खरं चांगली गोलंदाजी मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु यावेळेला झेल सोडला जातो आणि त्यानंतर दुहेरी धावा पहिल्या चेंडूवरती धावफलकावरती येत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि साईशा सार्थक 11 पेन टीमला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो डगआउट आहे त्या ठिकाणी आपण बसायचंय. सार्थक साईशा 11 पेन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आपले व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी बसवायचे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. 12वा प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल. यावेळेला चांगला फटका आहे, ताकदवार स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. झेल पकडला जातोय. महत्वपूर्ण विकेट. नंबर क्रमांक 3 वरती गेलेला फलंदाज यावरती बाद. डीजे बघा या ठिकाणी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला नाश्त्याची सोय केली आहे. नाश्ता झाल्यानंतर ज्या प्लेट्स असतील त्या आपण डस्टबिनमध्ये टाकायच्या. सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती असेल आपला नाश्ता झाल्यानंतर ज्या प्लेट्स आहेत त्या इथे तिथे न टाकता आपण डस्टबिनमध्ये त्या ठिकाणी टाकायच्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कैलास पोरजी आपल्याला पाहायला मिळतात. नंबर क्रमांक 4 वर खेळण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये जातील. सलामीची जोडी टिके कुरंगळे आणि भूषण म्हात्रे मैदानात सोडतात आणि त्यानंतर आता मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करणार हे पाहणं गरजेचं आहे. कैलास पोरजी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. खरं तर पनवेल विभागामधला एक नावाजलेला फलंदाज म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं. सातत्यपूर्वक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक त्या मैदानावरती बघितले आणि या वेळेला मात्र मैदानावरती बॅटिंगसाठी येत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कर आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने 2 धावा खर्ची केल्या. त्यानंतरचा चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतरच्या या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. या पहिल्या मॅचमध्ये आतापर्यंत गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी पाहायला मिळते आणि थोडीशी नमी जाणवते. त्या कारणानं थोडेसे अडखळत फलंदाज खेळतात. यावेळेला सरळ बॅटमधून खेळून काढायचं होतं, परंतु बॅटची कडा घेऊन गलीमध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 9 या धावसंख्येवरती. 2 बाद 9 ही स्थिती आतापर्यंत धावफलकावरती जमावली गेली आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर लेगस्टिकच्या थोडासा बाहेरचा हा बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल असल्याचा आणि वाईडच्या मदतीने
10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी समोर टाकलेला हा बॉल होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आशाभूत नजरेने चेंडूकडे फलंदाज पाहत राहतोय आणि तोपर्यंत चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि याही चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज असेल पुणे एकदा तयार. हा पुढचा चेंडू, ताकदवार स्ट्रोक, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये आणि फलंदाज होईल बाद. धावफलकावरती लागल्यात. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या धावसंख्येवरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेन संघानं टॉस जिंकून निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा आणि जो निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा त्यावरती ते आतापर्यंत खरे उतरताना पाहायला मिळतात. पेन संघाचे गोलंदाज टिचून मारा मैदानावरती केला जातोय. भेदकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि फलंदाज थोडेसे अडकळताना या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता कैलास पोर्जे आणि त्यांच्याबरोबर फलंदाज हरेश म्हात्रे आणि कैलास फोरजी हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करत आहेत. गोलंदाजी मार्कर यावेळेला चांगला फटका आडव्या बॅटमधून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूपर्यंत, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चांगली फिल्डिंग होती आहे, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न परंतु रोखलं गेलं आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 1-1 2-2 करून पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी जीसीसी कासप संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं होतं. फलंदाजांना विकेट लवकर सोडल्या, विकेटची पडझड झाली आणि त्यानंतर थोडीशी धावगती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु 6 ओव्हरची मॅच आहे. इथून जर आक्रमण चढवलं, इथून जर चांगला खेळ झाला तर एक चांगली टोटल धावफलकावरती येईल. या चेंडूवरती चांगला फटका, वाऱ्याच्या विरोधात मारलेला हा स्ट्रोक, सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. तीन ओव्हर संपल्यानंतर 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल, याची नोंद आपण घ्यायची. आतापर्यंत 2 बॉल संपलेत, 4 बॉल बाकी असलेल्या ओव्हरमधले. तिसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आतापर्यंत सफल राहिला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने चांगली टोटल धावफलकावरती निर्माण होत असताना 18 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा बॉल,
रिवर्स मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, सरळ बॅटमधून धावा येत आहेत. अशा वेळेला मध्येच वेडेपणा बॅट्समनच्या माध्यमातून केला जातोय आणि या ठिकाणी शरीराचा वेध चेंडूने घेतला. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय, धाव फलक सिरावलाय. ते 3 बाद 18 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरतून फिरली. थोडंसं बॅट असं वाटलं होतं कट लागले की काय, परंतु पंच आमचे तटस्थ आहेत. अगदी करडी नजर त्यांची खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते आणि या चेंडूवरती सुद्धा धाव येत नाहीये. षटकार मारला जरूर, परंतु त्यानंतर 2 चेंडू मैदानावरती खेळपट्टीवरती पडले निर्धाव आणि कमबॅक करणारं षटक, कमबॅक करणारी गोलंदाजी यावेळेला गोलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. हा पुढचा चेंडू चांगला फटका पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळला जातोय आणि सरळ चेंडूला पाठवलं जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय 1 षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 24 या धावसंख्येवरती. नरेश म्हात्रे सर आमच्या समवेतात जोडले गेले, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. षटकार येतो या चेंडूवरती आणि षटकाराच्या साह्यानं 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावफलक कमी होतं, त्यानंतर या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसला गेला, परंतु डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेरचा हा बॉल, पंचांनी सांगितलं वाईड बॉल आणि या वाईडच्या मदतीने एकेरी धावेच्या साह्यानं धावफलकाला आकार दिला जातोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग या ठिकाणी फलंदाज कैलास 4G मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतात. बराचसा काळ क्रिकेटमध्ये गाजवला खरं तर या खेळाडूनं. यावेळेला सरळ बॅटमधून खेळला जाते, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न आहे, परंतु बघा एक मिळाली दुसरीचा लगेचच प्रयत्न आणि सफल केला जातोय. 2 धावेच्या मदतीने धावफलकाला आकार दिला जाईल. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 12th मॅनला विनंती असेल आपण लगेचच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. डीजे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या धावसंख्येवरती. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. बघा 10 वाजून 20 मिनिटं या ठिकाणी झालेत. शेवटचे आता 10 मिनिटं उरलेत आणि या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवणं गरजेचं असेल आणि व्यासपीठाच्या मागे जे टर्फवरती खेळतायत
त्यांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी कृपया खेळू नका. आयोजक आम्हाला या ठिकाणी सांगतात 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 27 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाजी मार्कर दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत गोलंदाजीसाठी. चौथं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कैलास पोरची त्यांना खरोखर आक्रमण चढवलं गेलं. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार त्यांनी खेचले, 2 दुहेरी धावा आल्या आणि त्याच कारणानं जे धावफलकाचा आलेख खाली आला होता तो आता हळूहळू वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय टीके माळी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला संधी या स्पर्धेमध्ये मिळाली, त्यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. षटक क्रमांक 4 या ठिकाणी दीपक पाटील यांच्या माध्यमातून फेकलं जाईल. चला पंच मॅच चालू करायचे. कैलास पोरजी आणि त्यांच्या समवेत फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये खेळतात. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. पहिला बॉल या ठिकाणी फेस करेल हरेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज दीपक तयार. हा चेंडू फिरकीचा आश्रय परंतु चांगला फटका, ताकदवार स्ट्रोक खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, पडतायत झडतायत परंतु चेंडू अडवला जातोय आणि बघा या ठिकाणी लगेचच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती जोडल्यात. बघा सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जाते कारण एका बाजूला कैलास पोर्टी सारखा आक्रमक फलंदाज, परंतु यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. प्रॉपर टायमिंग आणि चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय दणदणी षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. एका बाजूने कैलास पोर्जी आक्रमण चढवत आहेत आणि एका बाजूने आता आपण पाहतोय हरेश म्हात्रे सुद्धा आक्रमक फलंदाजी करतायत. यावेळेला चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा लॉंग अप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडूला अडवतायत. चेंडू उचलणार, फेकणार, तो 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो केला होता आणि प्रयत्न फसला गेला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जाईल. हरेश म्हात्रे या ठिकाणी होत आहेत बाद. खरं तर एक धाव जास्तीची घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी कर्दनकाळ ठरली गेली. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता मैदान सोडावं लागतंय. जड अंतःकरणानं खरं तर हरेश म्हात्रे आक्रमण चढत होते. पहिल्या बॉलवरती 2 धावा घेतल्यानंतर जो रिव्हर्सचा षटकार त्यांनी लगावला होता आणि त्या कारणाने एक चांगली धावसंख्या धावफलकावरती निर्माण जरूर झाली, परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य टिकवता आलेलं नाही आणि त्यांनी मैदान सोडले. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जितेंद्र जात आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि डॉक्टर जितेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलेत बॅटिंगसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक पाटील तयार. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवायचं होतं. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडूच्या खाली येतोय आणि सोपा झेल या ठिकाणी उडवला जातोय. चांगली फिल्डिंग होती आणि विकेट जाईल. पुन्हा एकदा फलंदाज बाद. सत्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि खेळपट्टीवरती थोडीशी नमी जाणवते. वारे सुद्धा अगदी थंड हवा मैदानावरती वाहताना आपल्याला पाहायला मिळते.
आणि अशा कालखंडामध्ये हे दोन्ही फलंदाजांना थोडीशी अडचण मैदानाच्या आतमध्ये होती आहे आणि नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दीपक मस्कर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु जोपर्यंत कैलास 4G मैदानावरती उपस्थित आहेत तोपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या बॅटिंग करणाऱ्या GCC कासप संघाच्या कासप विरुद्ध साईशा सार्थक 11 पेन ही आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकमेकांच्या विरोधात तगडी फाईट देताना पाहायला मिळतात हे दोन संघ. परंतु आता कैलास 4G यांना जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवरती येणं गरजेचं आहे. धावफलक वाढवणं गरजेचं आहे. धावफलकाचा आकार आलेख उंचावावा लागेल बॅटिंग करणाऱ्या कासप टीमला, कारण लीग स्टेजचे हे सामने पहिली मॅच दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची असेल. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. सुरुवातीमध्ये सातत्य तुम्हाला टिकवावं लागतं. सुरुवात चांगली राहिली ती गोलंदाजी करणाऱ्या पेन टीमची. टॉस जिंकून जो निर्णय घेतला गोलंदाजीचा तो आत्तापर्यंत सफल होताना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजांनी केलेली चमकदार कामगिरी या मॅचमध्ये आत्तापर्यंत सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंगसुद्धा चांगली होताना पाहायला मिळाली, परंतु विकेटवरती तुम्हाला टिकून राहणं गरजेचं होतं. विकेट लवकर सोडल्या आणि त्यामुळे थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे ती कासप टीम. यावेळेला समोर टाकला होता बॉलला, समोरून वळण दिलं गेलं आणि सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव पडला गेला. षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगतीपथावर आहे. शेवटचा एक बॉल, शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक आहे गोलंदाज तयार दीपक पाटील. हा पुढचा बॉल. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवणार तोपर्यंत चकवला चेंडूने खरं तर आणि सरळ चेंडू गाठतोय सीमा रेषा आणि या शेवटच्या चेंडूवरती आला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. 10 धावांच्या सरासरीनं बॅटिंग करणारी GCC कासप टीम मैदानावरच्या आतमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळते. ठोक डीजे. चार षटकांचा सामना संपलाय. शेवटचे 2 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. या 2 ओव्हरमध्ये कितपत धावसंख्या धावफलकावरती आणली जाईल आता हे पाहणं गरजेचं आहे, कारण आता हाणामारी तुम्हाला करावी लागेल. आता सिंगल डबलला प्राधान्य न देता विकेट टिकवायची सुद्धा आहे आणि हाणामारी सुद्धा करायची आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती निर्माण करावी लागेल. आव्हानात्मक टार्गेट धावफलकावरती सेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या GCC कासप संघाला. पेन संघाच्या विरोधात खेळत असताना पेन संघ अतिशय चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. हा पुढचा चेंडू फिरून मारला जाते. ताकदवार स्ट्रोक. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु सरळ चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. ठोकला जातोय पहिल्याच बॉलवरती षटकार आणि इरादे स्पष्ट केलेत. आक्रमण चढवलं गेलं आणि या 6 धावेंच्या मदतीनं 46 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. नवीन चेंडू घ्यायचा आहे. षटकाराचा मार बसला पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला आणि या षटकाराच्या मदतीने 46 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचे 12 बॉल आता खरं तर वाटायला येणार होते आणि या 12 बॉलमध्ये आता कितपत धावसंख्या येईल, किती मोठे फटके येतील हे पाहावं लागेल. परंतु कैलास 4G नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय या सकाळच्या सत्रामध्ये. त्याने आत्तापर्यंत 3 षटकार लगावले आणि संघाला खरं तर तारण्याचं काम, संकट मोचन कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती लागल्यात 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. अर्धी टीम खरं तर मैदानाच्या बाहेर परतली आहे, परंतु मधल्या फळीचा फलंदाज कैलास 4G मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. सातत्यानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाचा दबदबा कायम राहिला आहे आणि बरीचशी मैदानं गाजवली खरं आहे या खेळाडूनं. याही मैदानावरती चांगला खेळ मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बॅश
40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग आपण मैदानावरती एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेमध्ये खरं तर चांगला फटका यावेळेला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर हाताला ब्रश करून चेंडू सरळ गेलाय, सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती लगातार षटकार. षटकार बघा, 2 चेंडूवरती 2 षटकार आले. कैलास पोर्जी या फलंदाजाला माहिती आहे, कारण सुरुवातीचा काळ आपल्याला खरं तर खडतर गेला. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या, परंतु नंतर शेवटचा आता काही चेंडू शिल्लक मैदानावरती बाकी आहेत आणि या वेळेला तुम्हाला आक्रमण चढवायचं आहे हे त्याने जाणलं आणि त्यानंतर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 ठोकले षटकार. या षटकाराच्या मदतीने एक चांगली टोटल धावफलकावरती निर्माण होतीये. 52 धावा धावफलकावरती येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा जरूर होता. हवा आहे खाली मैदानावरती, परंतु चांगला झेल दुसऱ्या अटेम्प्टला या ठिकाणी पकडला जातोय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर आता अडचणीमध्ये सापडली आहे टीम कासम, कारण फलंदाज बाद झालाय कैलास पोर्ची. दोन बॉलचा खेळ संपला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश मोरे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत बॅटिंगसाठी. 2 चेंडूवरती 2 षटकार आले, त्यानंतर चेंडूवरती विकेट आली. 3 बॉल संपलेत. 3 बॉल आता मैदानावरती बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल हवेमध्ये. विकेट किपर चेंडूच्या मागे धावतोय, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जमिनीवरती आदळतोय. तोपर्यंत सिंगल मिळाली जाईल. एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जातोय ते 53 या धावसंख्येवरती. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चुटकेचा निश्वास खरं तर गोलंदाजांनी सोडला, कारण 2 षटकार आले आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट. खरं तर झेल थोडासा अडचणीमध्ये होता आणि दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडला गेला कैलास पोर्जीचा, परंतु याही चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसले जात आहेत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. आणि याही चेंडूवरती अगदी गोलंदाजाच्या मागे पकडलेला हा झेल फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बाळा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. खेळपट्टीवरती तुम्हाला आता टिकून राहायचंय. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, कारण विकेटची पडझड संघ ऑलआउटच्या दिशेने आता मार्गक्रमण करताना पाहायला मिळते, कारण 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या जीसीसी कासप टीमनं. साईशा सार्थक 11 पेन या संघाविरोधात खेळत असताना, परंतु गोलंदाजांनी खरं तर चुणूक दाखवली या मैदानावरती. फार चांगली कामगिरी केली आहे. आणि हा पुढचा चेंडू. 5 बॉल संपलेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला फटका सरळ बॅटमधून खेचूलाय. सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न होणार, पण थांबवलं जातं आणि या शेवटच्या बॉलवरती एकेरी धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 5 या ठिकाणी होते समाप्त आणि 54 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचे आता 6 चेंडू, शेवटची एक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. कितपत धावसंख्या धावफलकावरती येणार, किती धावसंख्येचं डोंगर या ठिकाणी या कासप संघाच्या माध्यमातून उभारलं जाईल, किती धावसंख्येचं टार्गेट उभारलं जाईल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण गोलंदाजी फार जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये पेन टीमची आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सिजू आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क 6 बॉल आता शेवटचे फेकायचे. हा चेंडू चांगला फटका ऑन साइड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं चेंडूपर्यंत जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 55 धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल. 55 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 7-8 पावलांचा रनअप आणि त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केले जात आहेत. परंतु या वेळेला एक चांगला झेल पकडणं गरजेचं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला झेल सोडला आणि एकच धाव या बॉलवर सुद्धा मिळाली गेली आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि सिंगल डबलच्या मदतीने एक धावफलक हलतर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या जीसीसी कासप टीमचे फलंदाज करतात, परंतु या वेळेला प्रयत्न फसला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक फार चाणाक्ष आहे. लगेचच चेंडूला उचलला आणि या स्टंपिंग त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे. विकेट जातीये. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. छप्पन्न धावा धावफलकावरती लागल्यात. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 3 चेंडूचा खेळ संपला या शेवटच्या ओव्हरमधला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी फक्त आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा सिजू तयार. स्ट्रायकर एंडवरती असेल संतोष माळी. यावेळेला सरळ बॅटमधून चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावपर्यंत तिथे बॉल अडवतोय. सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सिंगल डबल शिवाय पर्याय नाही आहे, कारण मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बरेचसे फलंदाज मैदानाच्या बाहेर जरूर गेले, परंतु काय खेळ राहिलाय कैलास पोरजी यांचा. खरं तर मैदान गाजवलं या सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेला चांगला फटका वन बाउन्स चेंडू जातोय. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. शेवटच्या क्षणाला चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 61 धावसंख्येवरती धावफलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 61. शेवटचा मैदानावरती बॉल बाकी असतील एक. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवातीला चांगले चेंडू टाकले. यावेळेला थोडासा पुढे टाकलेला हा बॉल सरळ पाठवला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू धीम्या गतीनं फेकला गेला. पुढे टाकला होता बॉलला. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूपर्यंत पोहोचणार. चांगली फिल्डिंग होतीये. बॉल अडवला जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक मिळाली, दुसरी सुद्धा मिळाली आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना डिसिजन या ठिकाणी पेंडिंग ठेवलं जाईल आणि आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी रनआउट चेक केला जातोय. नरेश म्हात्रे सर या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. खरं तर या संपूर्ण विभागातील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांची वर्णी आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत पंचांचा इशारा येतोय. फलंदाज तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बाद होतोय. 2च धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल धावसंख्या 63 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 विकेट गेल्या 9 विकेटच्या मोबदल्यात 63 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 ओव्हरमध्ये 64 धावसंख्येची. डीजी पोपेटा
कन्स्ट्रक्शन कळंबोली या टीमला विनंती असेल आपण टॉससाठी या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. मेडिटेक पनवेल आणि डीजी पोपेटा या टीमला विनंती असेल आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतरची होणारी मॅच, पहिली मॅच आपलं जी पोपेटा टीमचे कॅप्टन मनीष शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आपण मेडिटेक पनवेल टीमला विनंती असेल, आपला सुद्धा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आयोजकांना विनंती असेल दोन्ही कॅप्टन दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच दोन ताकदवार संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला मेडिटेक पनवेल आणि दुसऱ्या बाजूला डीजी पोपेटा या दोन संघादरम्यान. बघा मेडिटेकची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. डीजी पोपेटा टीमला विनंती असेल आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी आम्हाला पाठवायची. डीजी पोपेटा संघाचे आपण पाहतोय पुरस्कर्ते दिनेश पोपेटा आपल्याला पाहायला मिळतात आणि तुषार शर्मा या ठिकाणी असतील आणि जितेंद्र गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. जितेंद्र गायकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. मेडिटेक पनवेल आणि डीजी पोपेटा. चला लगेच दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानावरती चालू होईल. कासप टीमला विनंती आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कासप टीम चला मेडिटेक पनवेल आणि डीजी पोपेटा टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये टॉससाठी जायचं आहे. मेडिटेक पनवेल आणि डीजी पोपेटा टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया. तुषार शर्मा आपण लगेच त्या ठिकाणी जायचं आहे. टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आमचे जितेंद्र गायकर सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातो आहे. पहिली मॅच आपण एका बाजूला डीजी 11 कासप आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय साईशा सार्थक 11 पेन या दोन संघादरम्यान पहिली मॅच मैदानावरती चालू आहे आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये कासप टीमनं धावा जमवल्या. 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं आहे साईशा सार्थक 11 पेन संघासमोर आणि ह्या दोन्ही या संघाची सलामीची जोडी पेन संघाला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 30 मिनिटाचा अवधी प्रत्येक इनिंगसाठी असेल. 30 मिनिटामध्ये तुम्हाला एक इनिंग संपवणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि काटेकोर नियमांची अंमलबजावणी खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. फार चांगली अशी स्पर्धा या मैदानावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रातील ही पहिली मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला मेडिटेक पनवेल संघानं टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.
चला कासप टीम आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होतीये. चला कासप टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. राकेश घरत 40+ आणि त्यांच्याबरोबर 50+ गणेश धनावडे हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. पहिलाच चेंडू ब्लॉक कॉल फेकला गेला. सन्मान दिला जातोय पहिल्या चेंडूवरती आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाचा श्री गणेशा केला जातोय. टीम जण पोहोचली 1 या धावसंख्येवरती. एक धाव फलकावरती या ठिकाणी जोडली जाते आणि या स्पर्धेचं ब्रीद वाक्य 1 धाव आरोग्यासाठी. आरोग्य हीच संपत्ती खरं तर आणि यासाठीच खरं तर हा अट्टास केला जातोय आणि सर्व 40+, 45+ असेल, 50+चे खेळाडू असतील हे या मैदानावरती खरं तर आपला फार चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. संपूर्ण रायगड जिल्ह्यातून निवडक खेळाडू खरं तर ऑक्शन पद्धतीने या स्पर्धेमध्ये निवडले गेले आणि ते आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये खरं तर कैलास पोर्जीनं फार चांगला खेळ केला. या सत्रामध्ये आता कोणता खेळाडू चांगला खेळ करणार हे पाहावं लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती चांगला बॉल होता, सन्मान दिला गेला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 1 धाव या ठिकाणी धाव फलकावरती जोडली गेली. हा पुढचा चेंडू धीम्या गतीनं टाकला होता, टप्पा पडला आणि चेंडूने वळण घेतलं. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिलं षटक आहे. 6 ओव्हरची मॅच. 6 ओव्हरमध्ये तसं बघितलं तर ह्या धावा जास्ती नाही आहेत, परंतु यावेळेला बघा चांगला चेंडू होता, सरळ पॅडवरती आदळतोय, पण तो थोडासा बाहेर निघलेला हा बॉल. 1 धाव सरळ मिळते. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या मिळवल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळतील. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि आमचे टीके कुरंगळे सर आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या संघाला खरं तर लीड करतायत आणि तब्बल 62 त्यांचं एज आपल्याला पाहायला मिळतो आणि या वयामध्ये सुद्धा फार चांगला खेळ खरं तर तरुणांना लाचवेल अशी कामगिरी त्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचाच आपण धन्यवाद देऊया. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनिल पुन्हा एकदा असेल तयार.
अनिल वाघे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका, रडारमध्ये चेंडू आला आणि फेकून दिलं जातंय चेंडूला. सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय उत्तुंग असा षटकार. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 9 या धावसंख्येवरती. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, सरळ बॅट मधून धावा येत आहेत, अशा वेळेला तुम्ही मध्ये चूक केली जाते आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे एक धावफलकावरती ऍड होईल. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. 64 धावसंख्येचं टार्गेट आणि सरळ बॅटमधून खेळून काढला या चेंडूला आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. बिनबाद 11 मजबूत स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक या ठिकाणी होते समाप्त. चला बघा, स्पीडअप करायचं आहे. पहिल्या इनिंगला 40 मिनिटं गेले. खरं तर पहिल्या इनिंगला 40 मिनिटं गेले. या इनिंगला जास्ती वेळ जाता कामा नये. आयोजक आम्हाला तंबी देत आहेत. अर्ध्या तासामध्ये कंपल्सरी इनिंग संपणं गरजेचं असेल. पंचांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा. टीके कुरंगडे सरांना विनंती असेल आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद ही जमेची बाजू मजबूत अवस्था पाहायला मिळते, कारण 64 धावसंख्येचं टार्गेट असं मोठं नाही आहे. 64 धावा कमी सुद्धा नाही आहेत. जर 64 धावा कासप टीम जमवू शकते तर 65 धावा बॅटिंग करणारे या दुसऱ्या सत्रामध्ये कासप पेन टीम का नाही करू शकत, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि हा प्रश्नचिन्ह जर डोळ्यासमोरून काढायचा असेल तर सुरुवातीपासून चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. जसे हल्ले चढवले कैलास फोर्जीनं पहिल्या इनिंगमध्ये, तसे हल्ले या ठिकाणी या सत्रामध्ये खरं तर फलंदाज गणेश आणि राकेश या दोन्ही फलंदाजांना चढवावे लागतील. सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. आत्तापर्यंत सुरुवात चांगली राहिली आहे, विकेट गेलेली नाही आहे. चला स्पीडअप करा. हॅलो, 50चा प्लेयर टीके कुरंगळे, 50चा प्लेयर जर बाहेर आला तर आत 50चाच प्लेयर पाठवायचा आहे. जर 40चा पाठवलं तर त्याला सर्कलमध्ये ठेवायचं. ओके, चला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गणेश मोरे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर, यावेळेला चांगला फटका, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारलेला हा स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय. विकेट किपर क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत धावतायत तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदत 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज गणेश मोरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न फसला जातोय. या ठिकाणी हा पुढचा चेंडू, गोलंदाज यार, हा पुढचा बॉल, चांगला फटका. या ठिकाणी ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात तोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला गेला आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. धावा धावफलकावरती लागल्या जातात फक्त 14.
2 बॉलचा खेळ संपला आणि 14 धाबा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय दीपक पाटील. त्यानं चांगली गोलंदाजी केली, त्यावेळेला चांगली त्याला बॅटिंग करावी लागेल. डावखोरे आताचा हा फलंदाज आहे. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. सरळ बॅटमध्ये अगदी हलक्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी डॉट बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरमधले आतापर्यंत 3 चेंडू संपलेत. धावफलक स्थिरावलं गेलंय ते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटमधून खेळायचा होता आणि समोर टाकलेला हा बॉल. पंच मात्र या ठिकाणी तटस्थ आहेत. अपील जोरदार झालं होतं, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि फलंदाज सुखरूप आहे. खरं तर आशाभूत नजरेनं या चेंडूकडे फलंदाज पाहत राहिला, तोपर्यंत सरळ चेंडू गेला विकेट किपरकडे. चांगली गोलंदाजी. अगदी कधी एखादा चेंडू बाहेर निघतोय, कधी एखादा चेंडू आतमध्ये येतोय. चूक टप्पा आणि सटीक लेंथवर टाकलेले हे चेंडू मैदानावरती सफल ठरले जातात टीम कासप संघासाठी. कारण जिथे कासप संघ पहिल्या इनिंगमध्ये थोडासा अडखळत खेळ करताना पाहायला मिळत होता, परंतु यावेळेस गोलंदाजी चांगली होतीये आणि सरळ चेंडू आदळतोय स्टंपवरती. फलंदाज होईल दीपक पाटील बाद. चला नवीन बॅट्समन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 3 ओव्हर झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. दोन्ही टीम कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. अर्धा तासामध्ये एक इनिंग संपणं गरजेचं आहे. खरं तर या मॅचला थोडासा विलंब होताना पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज. चला फिल्डिंग लावा. वारंवार टीम मीटिंग नको. टिके 11 वाजलेले आहेत. हा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलं जातं, पण इथे उलट होतंय थोडंसं. बाहेरून बोलणं सोपं आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या मावशा तेव्हा त्याला कळे. त्यामुळे आयोजकांनी पण लक्ष द्यायचं आहे, कॅप्टननी पण कृपया सहकार्य करायचं आहे. बोला ओमकार. दुसरं षटक मैदानावरती चालू आहे. 5 बॉल संपलेत. शेवटचा 1 बॉल या षटकातील आता मैदानावरती बाकी. गोलंदाज तयार. शेवटचा 1 चेंडू. नवीन गेलेला फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असेल. हवेमध्ये आहे बॉल. उंची जास्त, लांबी कमी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि सुरेख झेल पकडला जातोय. विकेट या ठिकाणी मिळाली जाते. फलंदाज या चेंडूवरती बाद. कॅप बॅट्समॅनला विनंती, आपण कॅप परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. संदीप घरत आपण कॅप परिधानच करून मैदानाच्या आतमध्ये जायचं, कारण 40+ साठी व्हाईट कॅप आहेत आणि 40 साठी येलो कॅप आणि 50+ साठी पर्पल कॅप आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक आक्रमक फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. टिके सर आम्हाला सांगतायत एक डेंजरस फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. नाही, नक्कीच ओमकार. संदीप घरत म्हणजे 15 ते 20 वर्ष क्रिकेट क्षेत्रावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या खेळाडूनं धुमाकूळ माजवलेला. आपलं अचानकचं मैदान असू द्या किंवा पनवेलचं, रायगडमधले बरीचशी मैदानं ज्या खेळाडूनं गाजवलेली आहे, ते संदीप
घरात मैदानात खारपाड्याचे चाललेले आहेत. मनोहर शेठ ठाकूर यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आपले अण्णा गावडे 40+चे अध्यक्ष त्यांच्या मावशीचा मुलगा आहे तो अण्णांनी पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. बघूया संदीप घरत या मैदानावर काय करणार. खडे खडे स्ट्रोक षटकार चौकार मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आपण कित्येक वर्ष बघितलेली आहे, परंतु या निर्णायक मॅचमध्ये आता कसा खेळ होईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. नवीन बॅट्समन संदीप घरत नॉन स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला विनंती आहे, आपण वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय, थोडासा उशीर आपल्याकडून होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 संपल्या, तिसरं षटक आता मैदानावरती सुरुवात होते तिसऱ्या षटकासाठी आणि गोलंदाज भूषण म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. या सामन्याची जबाबदारी खरं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल. स्ट्रायकर एंडवरती राकेश घरत, फलंदाज उजव्या हाताचे आपल्याला पाहायला मिळतात. हा पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटमधून खेचलाय. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. आता नवीन आलेला फलंदाज संदीप घरत हार्ड हिटर फलंदाज होता. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील, कारण षटकार चौकार थोडेसे कमी आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये कैलास पोर्जीने आक्रमक पवित्रा धारण केला होता. या इनिंगमध्ये कोणता फलंदाज आक्रमण चढवणार हे आता पाहणं गरजेचं आहे. वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते, बदलली जाते टीके कुरंगळे सर यांच्या माध्यमातून, कारण कमी धावा आहेत. 6 ओव्हरमध्ये 64चं टार्गेट ठेवलं आहे समोर आणि हे टार्गेट कोणत्याही परिस्थितीमध्ये पार करू द्यायचं नाही आहे. पेन टीमला हे जाणलं आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी सुद्धा होती आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, हा पुढचा बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, डायरेक्ट क्रीजच्या बाहेर खरं तर हा चेंडू होता. पंचांनी नो चेंडू घोषित केला. 1 धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा, 1+2 अशा 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. संदीप घरत आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती खेळतील. खरं तर पहिला चेंडू त्यांच्या वाट्याला येणार होता, परंतु खराब चेंडूचा मारा या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर नो चेंडू पंचांनी घोषित केला. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. अशा या प्रकारे 3 धावा या चेंडूवरती सहजरित्या गोलंदाजाने मात्र खर्ची केल्यात. हा चेंडू बॅटच्या आतली कडा, जोरकस फटका मारायचा होता. ताकदीचा उपयोग खरं तर या चेंडूवरती केला होता, परंतु तितकासा संपर्क झालेला नाही आहे चेंडू आणि बॅटमध्ये आणि सरळ चेंडू जाते. विकेट किपर खरं तर चकले, त्यानंतर फिल्डिंग बॅकअप सुरेख मिळतोय. 1च धाव या बॉलवरती. कासप टीम आपला 12th मॅन या ठिकाणी नाही आहे, आहेत का? हां, जितेंद्र आहेत या ठिकाणी, स्वतः मालक या पुरस्कर्ते या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र गायकर साहेब, त्यांचं आपण स्वागत करूया. गोलंदाज तयार, हा पुढचा चेंडू फिरून मारला जातोय. चांगला फटका सरळ चेंडूला पाठवला जातोय, सीमारेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. षटकार बऱ्याचशा कालावधीनंतर हा मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या पेन टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या 6 धावेच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा चेंडू धीम्या गतीनं टाकला होता. फुल टॉस होता, परंतु फुल टॉल वसूल करणं गरजेचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट अगोदर फिरली आणि त्यानंतर चेंडू मात्र खेळपट्टीवरती रिलीज होतोय आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी संपला.
खरं तर यानंतरची होणारी मॅच आपण पाहतोय मेडिटेक पनवेल आणि GD पोपेटा कळंबोली या दोन संघादरम्यान. यावेळेला सरळ बॅटमधून खेचल्या चेंडूला कार्पेटच्या साहाय्यानं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते फक्त सिंगल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय संदीप घरत ज्यांचे फटके खरं तर पाहण्यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवरती खेळल्यात ते पहिल्यांदा सुद्धा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. तसं बघितलं तर धावांचं टार्गेट मोठं नाही आहे, परंतु जर का निर्धाव चेंडू आले, जर का विकेट गेल्या तर या 64 धावासुद्धा जड होऊ शकतात. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय पेन संघाला, कारण 19 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 38 धावा, परंतु पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेचायचा होता. फिल्डर होते त्या ठिकाणी. झेल सोडलाय की मॅच सोडली आहे आता हे पाहावं लागेल, कारण मजबूत शरीरयष्टी भरभक्कम मारण्याचा हा खेळाडू, जे बरीचशी मैदानं गाजवणारा खेळाडू आपण पाहतोय संदीप गरज, आणि त्यांचा झेल या ओव्हरमध्ये खरं तर सोडला जातोय. आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाली जाते. एका धावेच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा धावपलकावरती लागल्यात आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. साईड स्क्रीनला त्या ठिकाणी जे आमचे खेळाडू बसले त्यांना विनंती असेल आपण साईडला बसायचंय. इथे जे बसलेले आमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथून कृपया उठा. कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच दिसतायत, बाकी कोण नाही दिसत. इकडे खुर्च्या आहेत, छत्र्या लावलेल्या आहेत, सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी तिथे आपण बसलात तर बरं होईल. थँक्यू व्हेरी मच. आपल्या या रायगड 40+ बिग बॅश मास्टर्स बिग बॅशमध्ये डॉक्टर मंडळी पण खेळते आहे. आणि काल मला असं वाटतं डॉक्टर संजय कुरंगळे हे मैदानावर उतरलेले आणि आज डॉक्टर जितेंद्र पाटील मैदानावर उतरलेले आपण पाहतोय, ज्यांचं सुसज्ज असं पाटील हॉस्पिटल, डॉक्टर पाटील हॉस्पिटल रसायनीला आहे. पाताळगंगा रसायनीमध्ये सिद्धेश्वरी कॉर्नरला, जिथे कार्डिओलॉजिस्ट दर शनिवारी दुपारी 3 वाजता येतात. बरेचसे स्पेशालिस्ट डॉक्टर तिथे येत असतात. ESIC कामगार आरोग्य विमा योजनेअंतर्गत तिथे ट्रीटमेंट दिली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पण ट्रीटमेंट आपल्याला तिथे मिळेल. सर्व प्रकारचे ऑपरेशन सुविधा उपलब्ध, ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ऑर्थोस्कोपी या सगळ्या सुविधा आपल्याला तिथे उपस्थित आहेत. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये एक सुसज्ज असं ICU हॉस्पिटल झाल्या कारणानं डॉक्टर पाटील यांना आपण मनापासून धन्यवाद देऊया. आणि क्रिकेटचा आनंद ते या मैदानावर घेत आहेत. खरं तर हे मैदान त्यांच्यासाठी नवीन नाही आहे, होमग्राऊंड आहे त्यांचं. डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी, गोलंदाजी, किपिंग करताना आपण पाहिलेलं आहे. परंतु या मॅचकडे वळूया. समालोचनासाठी असतील आमचे ओमकार. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्या धावपलकावरती लागले. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 18 बॉलमध्ये 37 धावसंख्येची गरज आहे आणि या धावा कमी नाही आहेत, या धावा जास्ती सुद्धा नाही आहेत. काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल हे सांगणं फार कठीण, कारण तीन ओव्हरमध्ये 37 धावसंख्येची गरज. आतापर्यंत 27 धावा जमवल्यात. खरं तर आतापर्यंत थोडासा आलेख या धावसंख्येचा खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून जर मोठे फटके आले, या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जर का आक्रमण चढवलं तर या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा होताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटमधून खेळलाय
अगदी हलक्या हाताने या चेंडूला ढकललं जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. एकेरी धावे संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. सतरा बॉल मध्ये 36 धावसंख्येची गरज. सतरा बॉल मध्ये 36 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वन बाउंस चेंडूला फील्ड केलं जाते. उचलणार चेंडू फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एकात दोन मोठे फटके या ओव्हरमध्ये तुम्हाला लगावावे लागतील. एकात दोन जर मोठे फटके आले तर एक चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारी पेन टीम आपल्याला पाहायला मिळेल. साईशा, सार्थक 11 पेन आणि त्यांच्या विरोधात GD कन्स्ट्रक्शन कासप या दोन संघादरम्यान चालू असलेले घमासान युद्ध या सकाळच्या सत्रामध्ये खरं तर मैदानावरती गरमी निर्माण करण्याचं काम खरं तर खेळाडू करतायत आणि फार चांगला खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. परंतु या मॅचला थोडासा सर विलंब होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यवस्था या ठिकाणी बदलली जाते. वेळ खर्ची केला जातोय. खरं तर आयोजकांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक इनिंग ही या अर्धा तासामध्ये 30 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवणं गरजेचं आहे. परंतु आत्तापर्यंत या मॅचला आपण बघितला पाऊण तास खरं तर उलटून गेला आहे. डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू. खरं तर पूर्णपणे धावफलकाला रोख लावला गेलाय. फलंदाजांना बांधून ठेवलंय खेळपट्टीवरती. हा चेंडू सरळ बॅटमधून खेचलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. फक्त आकार दिला जातो. एक्के दुक्के से काम चलनेवाला नाही आहे. एकात दोन मोठे फटके या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. चौथं षटक मैदानावरती मार्गक्रमण करत आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचे 13 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज. चेंडू आणि धावांमधलं अंतर आता बरंचसं वाढत चाललंय. हा खराब चेंडू होता. या खराब चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवणं गरजेचं होतं, परंतु पंचांनी आम्हाला सांगितलं हा वाईड बॉल आहे आणि या वाईडच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 32 धावसंख्येवरती. 13 बॉलमध्ये आता 32ची गरज आहे. अर्धा डोंगर कंप्लीट झालाय. आता अर्धी धावसंख्या कंप्लीट करायची. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गलीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव फक्त मिळेल ती एकच. आणि या ओव्हरमध्ये बघितलं तर आपण कमी धावा आल्या. फक्त 6 धावसंख्येचं षटक या ठिकाणी कैलास 4G यांनी मैदानावरती टाकलं. खरं तर आपला क्रिकेटचा अनुभव, दांडगा अनुभव या ठिकाणी पूर्णपणे या मॅचमध्ये पणाला लावला त्यांनी आणि चांगल्या चेंडूची फेकी मैदानावरती करताना पाहायला मिळाली. कैलास 4G खरं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कारण ज्या वेळेला बॅटिंग करत असताना संघाला गरज होती धावांची आणि अशा वेळेला त्यांनी षटकार चौकार लगावले. चांगल्या स्थितीमध्ये फायटिंग टोटल धावफलकावरती निर्माण करून दिली आणि आता संघाला धावा वाचवण्याची गरज आहे. अशा वेळेला निर्णायक चेंडू फेकले. कमी धावसंख्येपर्यंत रोखून ठेवलं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 33 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि गरज आहे ती कंपल्सरी 31 धावसंख्येची गरज आहे. बघा 12 बॉलमध्ये बनवायचे 31 आणि सामना जर बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला 1-1 पॉईंट या ठिकाणी दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग हा नियम नाही आहे. 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 31 धावा. पाचव्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलंय. संतोष माळी या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. संदीप घरत ज्यांनी आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 बॉल खेळले तरी 5च धावा जमवल्यात. त्यांना आता मोठे फटके खेचावे लागतील. यावेळेला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल अडवतोय. फक्त एकच धाव या चेंडूवरती सुद्धा मिळवली जाईल, कारण संदीप घरत एक आक्रमक
फलंदाज आहे. खरं तर बरीचशी मैदानं गाजवणारा हा खेळाडू या मैदानावरती शांत रीतीने खेळ करताना पाहायला मिळतो. खरं तर गोलंदाजी हे प्रमुख कारण आहे. गोलंदाजांनी अक्षरशः बांधून ठेवलं गेलं आहे संदीप घरत या खेळाडूला. आणि त्यांच्याबरोबर असणारे राकेश घरत आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 16 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतात. परंतु या दोन्ही फलंदाजाचं कौतुक करायला हवं, कारण विकेट ज्या ठिकाणी जात होत्या अशा वेळेला विकेट त्यांनी मैदानावरती टिकून ठेवल्यात. आणि सिंगल डबलला प्राधान्य देत धावफलक मात्र या ठिकाणी हलता ठेवलं आहे. परंतु आता एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर एकाच दोन षटकार, एकाच दोन चौकार जर का लगावले गेले या ओव्हरमध्ये तर एक चांगली धावसंख्या आणि चेंडूमधलं अंतर मात्र कमी होताना पाहायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण, कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. उजव्या यशीच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असल्याचा. आणि अवांतरच्या रूपामध्ये धावफलकावरती एक धाव जोडली जाते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 बॉलमध्ये गरज असेल ती 29 या धावसंख्येची. 11 बॉलमध्ये 29 धावा. बॉल आत्तापर्यंत संपलेत. पहिला चेंडू संपलाय. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. वन बाउन्स चेंडूला अगदी अडवलं जात आहे. खेळपट्टी सीमारेषेला अगदी चिटकून असणारे उभे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि त्याने हा बॉल अडवलाय. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत फक्त पुन्हा एकदा मिळते ती एकच धाव. संत आणि सावध खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. एकाच दोन मोठे फटके या चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करून देताना आपल्याला पाहायला मिळतील. वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षण बदललं जात आहे, कारण ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. आजच्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला कासप आणि दुसऱ्या बाजूला पेन या दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. हा चेंडू चांगला फटका कार्पेटच्या साह्यानं क्षेत्ररक्षक कैलास पोरजी चेंडूपर्यंत फार वेगानं धावतात. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय. कारण एक मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 हे पर्व आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. संपूर्ण जिल्ह्यातील 40+, 50+ चे खेळाडू या मैदानावरती आपला खेळ दाखवताना पाहायला मिळत आहेत. खरं तर एक धाव आरोग्यासाठी या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे आणि आरोग्य ही संपत्ती खरं तर. आणि त्याला अनुसरून खेळ आता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. अगदी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी हे सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 9 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. शेवटचे 9 बॉल आणि 27 धावांची गरज. असं वाटलं होतं पेन टीम या सामन्याला लवकर संपवेल. कमी धावा होत्या. 6 ओव्हरमध्ये 64 धावा तशा बघितल्या तर जास्ती नाही आहेत, परंतु ह्या धावा सुद्धा डिपेंड केल्या जाऊ शकतात हे या ठिकाणी कासप टीमनं दाखवून आत्तापर्यंत दिलं आहे. कारण पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. धाव येत नाही आहे या बॉलवरती. आता बाकी असतील शेवटचे 8 बॉल आणि गरज आहे 27 धावसंख्येची गरज. गोलंदाज संतोष माळी लाजवाब कामगिरी मैदानावरती करतायत. 4 चेंडू त्यांनी आत्तापर्यंत फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने आत्तापर्यंत खर्ची केल्या. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने कैलास पोरजी यांनी षटक टाकलं अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चेंडूची फेकी मैदानावरती केली जाते. या वेळेला चुकी केली, फुलटॉस चेंडू टाकला आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाज राकेश घरतने घेतलाय. पाठवलं जाते चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय दणदणी षटकार. धावफलकावरती धावा आहेत 43. 64चं टार्गेट आहे. शेवटचे 7 बॉल आणि 21ची आहे गरज. शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. या षटकातील शेवटचा 1 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. सावध रीतीने खेळ करत होते हे दोन्ही फलंदाज, परंतु जसा खराब चेंडू आला, जसा फुलटॉस चेंडू आला तसा फुलटॉल या ठिकाणी वसूल केला गेला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका शेवटच्या क्षणाला का होईना फलंदाज राकेश घरत यांनी खेचला. हा शेवटचा बॉल. पुढचा चेंडू आडव्या बॅटमधून खेचलाय. क्षेत्ररक्षक कैलास पोरजी चेंडूपर्यंत पोहोचतात. फार वेगाने चेंडूपर्यंत धावतात आणि यांचा फिटनेस जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 44 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचे 6 बॉल
आणि 20 धावसंख्येची गरज. कंपल्सरी 3 चेंडू मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाठवणं आता गरजेचं असेल. 6-20 म्हणजे मला असं वाटतं पहिले 3 चेंडू महत्त्वाचे आहेत. 3 चेंडूमध्ये निम्मा निकाल लागू शकतो. पहिल्या 3 चेंडूमध्ये कमी धावा आल्या तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या विजयाच्या आशा वाढतील आणि जर का पहिल्या 3 चेंडूमध्ये एकाच जरी षटकार आला तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला आशा पल्लवित होणार आहेत विजयाच्या. तिकडे प्रणय आमचा बघा मजा घेतोय या मॅचची, टाळ्यांचा कडकडाट करतोय, प्रोत्साहन देतोय आपल्या सगळ्या खेळाडूंना. मालक इथे जितेंद्र गायकर त्यांच्यावर खुश आहेत, कारण जर कोण प्रोत्साहन देणारं असेल तर अजून खेळाडूंची याचं मनोबल आहे ते नेहमी वाढत असतं आणि तेच चित्र आपल्याला मला असं वाटतं पाहायला मिळतं. ओंकार, शेवटचे 6 बॉल आणि 20ची गरज आहे. सुरुवातीचे 3 चेंडू निर्णायक असतील, कारण जर सुरुवातीपासून आक्रमण चढवलं गेलं तर या धावसंख्येचा पाठलाग होईल. परंतु जर का सुरुवातीच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आले, विकेट आली, तर मात्र बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जरी आत्तापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला मैदानावरती पाहायला मिळाला असला तरी शेवटच्या क्षणाला काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. कारण 2 फलंदाज आपण पाहतोय, संदीप घरत आणि राकेश घरत. हे जरी फलंदाज आत्तापर्यंत अडखळत खेळत असताना आपण त्यांना बघितलं तरी आपण बघितलं तर राकेश घरत सेट बॅट्समन आहे, कारण 15 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 24 धावा बनवल्यात. त्यानंतर त्यांच्याबरोबर असणारे संदीप घरत 8 बॉलमध्ये 7 वर खेळतात. दोन्ही सेट फलंदाज आहेत. बराचसा काळ त्यांनी खेळपट्टीवरती घालवलाय. या खेळपट्टीचा अनुभव त्यांना आतापर्यंत आलाय आणि त्यानंतर कोणत्याही क्षणाला आक्रमकता धारण करण्याची ताकद या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. परंतु गोलंदाज शेवटच्या स्लॉगवरचं षटक या सामन्याचा निर्णय काय असेल हे पाहण्यासाठी खरं तर चेंडू दिलाय. बाळा गायकवाड यांच्या हातामध्ये या चेंडू खरं तर दिलाय. या सामन्याचा निकाल स्पष्ट केला जाईल. शेवटचे 6 बॉल, सुरुवातीचे 3 चेंडू खरं तर टिकेमाळी सर यांनी सांगितल्याप्रमाणे निर्णायककारक असतील. या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि खरोखर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं जातंय चौकारासाठी आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे आता 5 बॉल आणि 16 धावसंख्येची असेल गरज. हा चेंडू चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जातोय चेंडूच्या जवळ आणि पुन्हा एकदा केली चुकी आणि याही चेंडूवरती ठोकला जातोय चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार येतात. त्यानंतर खरोखरच मैदानावरती आकार माजवताना पाहायला मिळते. 2 फलंदाज सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 आले चौकार आणि या 2 चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 52 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. हा सामना 2 चेंडूवरती सुद्धा समाप्त होऊ शकतो. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर या सामना संपू शकतो, परंतु 2 षटकार येणार की चौकार येणार हे सांगणं फार कठीण. गोलंदाज पुन्हा एकदा असेल तयार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. सुरुवातीचे 3 चेंडू निर्णायक आणि तिन्ही चेंडूवरती मोठे स्ट्रोक येताना पाहायला मिळतात. आता फक्त गरज असेल शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. हा सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे? आत्तापर्यंत ज्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली त्यांच्या गोलंदाजीवरती पाणी फिरण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये रमेश यांनी केलेलं पाहायला मिळते. कारण शेवटचे आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती फक्त 6 धावसंख्येची. 6 बॉलमध्ये
6 बॉलमध्ये 20ची गरज होती आणि आता गरज आहे ती 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची. चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेच सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. 58 धावसंख्या धावपलकावरती राहिले. आतापर्यंत आपण पाहतोय राकेश घरत मैदानावरती आक्रमण चढवलं. का शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवरती राकेश घरत उपस्थित राहिले याचं उत्तर हा चेंडू बघा काय घडलं जातंय मैदानावरती. ज्या फलंदाजांना आतापर्यंत मोठे फटके लगावले परंतु शेवटच्या क्षणाला निर्णायक क्षणी त्रिफळ उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि राकेश घरत यांना आता मैदान सोडावं लागेल. राकेश घरत खरोखर चांगला खेळ त्यांचा या इनिंग मध्ये आपण बघितला. खरं तर मोक्याच्या क्षणाला चांगले फटकेबाजी त्यांनी केली, षटकार चौकार लगावले, परंतु शेवटच्या क्षणाला बघा जड अंतःकरणावरती त्यांना मैदान सोडावं लागते. स्वतःवरती नाराज आहेत कारण हा सामना खरं तर जवळ आला होता. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना 2 चौकार एक षटकार त्यांनी लगावला आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्यांची विकेट जातीये. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि सर्व चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. आता पुन्हा एकदा समीकरण बदललं जातंय. शेवटचे 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल क्रिकेटमध्ये काय बिघडेल हे सांगणं फार कठीण असतं आणि जरी सुरुवातीला निर्धाव चेंडू आले, जरी विकेट आल्या तरी आक्रमण चढवलं गेलं, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट मिळवली गेली. अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गेलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिज्जू आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवरती. त्यांच्या खांद्यावरती खरं तर या संघाची आता पूर्णपणे मदार आहे. GD कासप आणि त्यांच्या विरोधात साहिशा सार्थक 11 पेन या 2 तगड्या दादा संघांच्या दरम्यान चालू असलेली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी सुस्तावलेली अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळत वाटत होती, परंतु शेवटच्या क्षणाला रंग भरताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला खरं तर रोमहर्षक असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आणि गरज असेल ती 6 धावसंख्येची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल सरळ चेंडू पॅडवरती आदळतोय, परंतु थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आणि या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आता 6 धावसंख्येची असेल गरज. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज, 6 धावा 1 चेंडू. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. नवीन गेलेले सिज्जू मैदानाच्या आतमध्ये. या फुलटॉस बॉल होता. खरं तर या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आहे आणि त्याच कारणानं हा डॉट बॉल या ठिकाणी फेकला जातोय. परंतु गोलंदाजाचं करावं लागेल कौतुक. बाळा गायकवाड गोलंदाजी मार्कर आहेत, ज्यांनी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती खरं तर मार खाल्ला, परंतु त्यानंतर ते 3 चेंडू निर्णायक कारक या ठिकाणी फेकले गेलेत. शेवटचा 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. हा सामना कोणाच्या बाजूने जाणार? हा सामना कासपच्या बाजूने जाणार की पेनच्या बाजूने हे 6 सांगणारा हा चेंडू. हा चेंडू चांगला स्ट्रोक, हवाई सपर आणि क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. सोपा झेल प्रयत्न केले होते, एलिव्हेशन थोडंसं कमी या शॉट मध्ये मिळालं गेलं आणि त्यानंतर विकेट मिळते. शेवटच्या क्षणाला हा सामना हरता हरता जिंकला टीम कासप संघानं, परंतु फार चांगला खेळ राहिला दोन्ही संघाचा. हरलेल्या संघाचं खरं तर अभर माने आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. फार चांगला खेळ, शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी केली. शेवटचे 3 चेंडू चांगले फेकले, निर्णायकारक फेकले. गोलंदाज बाळा गायकवाड यांनी आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.